लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही। राज्यात ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरूच राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। राज्य सरकारच्या तब्बल 500 सेवा आता व्हॉट्सअपवरती मिळणार आहेत। आपलं सरकार या संकेतस्थळावरील 500 सेवा व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा करार शुक्रवारी झाला। कर्मचारी भविष्य संघटनेनं 2024 ते 25 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरती 8.25% इतका व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। एसटी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत असताना आता महामंडळानं साध्या लालपरीत सुद्धा सुरक्षा यंत्रणा बसवण्याची हालचाल सुरू केली आहे। सीसीटीव्ही, जीपीएस आणि पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे। याची निविदा प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू केली आहे। राज्यातील 2000 पेट्रोल पंपाच्या परवानगी देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला। या माध्यमातून राज्यामध्ये 30,000 रोजगार निर्मिती होईल असा दावाही त्यांनी केलाय। इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या ऑइल कंपन्यांनी महाराष्ट्रात 1660 नवीन पेट्रोल पंप मंजूर केलेत। मात्र यासाठीची परवानगी रखडल्यामुळे परवानगी मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू आहेत। महायुतीच्या मंत्र्यांसाठी मंत्रालयातील जागा अपुरी पडत असल्यामुळे आता राज्य सरकारनं नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतलाय। मंत्रालयाच्या आवारातच तळमजल्यासह 5 मजली नवीन इमारत उभारली जाणार आहे। बांधकाम खर्चासाठी 118 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये 50% सवलत दिली जाणार आहे। या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत। प्रशांत कोरटकरनंच इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनंच फोन केल्याचं उघड झालंय। कोरटकरनं आवाज मॉर्फ केल्याचा दावा खोटा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरनं शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं प्रशांत कोरटकरला महागात पडलंय। कोल्हापूरनंतर आता त्याच्या विरोधात नागपुरात देखील गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील स्वारगेट एसटी आगारातील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी दत्ता गाडेची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या। आरोपी दत्ता गाडेवर आक्रमक महिलांनी बांगड्या फेकण्याचा प्रयत्न केला। स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराच्या घटनेनंतर कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसलेंनी कराड बस स्थानकाची पाहणी केली आणि बस स्थानकातील अस्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेवरती सवाल उपस्थित करत अतुल भोसलेंनी प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजनांचे आदेश दिले। कोल्हापुरात रिक्षा प्रवास महागलाय। रिक्षाचं किमान भाडं 25 रुपये असणार आहे। आजपासून नवे दर लागू होत आहेत। भिवंडीतील कोशिंबी गावाचं स्वयंभू असणारं ग्रामदैवत निळकंठेश्वराची जत्रा नुकतीच मोठ्या उत्साहात भक्तिभावानं संपन्न झाली। हरिनामाचा जयघोषात देवाची पालखी गावात काढण्यात आली। या पालखी मिरवणुकीत अबाल वृद्धांसह स्त्री पुरुष तरुण तरुणी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। महापूर नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्य सरकारतर्फे खासगी एजन्सीतर्फे पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नद्यांचं, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण 18 नद्यांचं सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे। सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जुलैपर्यंत त्यावरती उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत। कोल्हापूर पालिकेनं घरफाळा आणि पाणीपुरवठ्याच्या बिलाच्या वसुलीसाठी दिलेल्या 80% सवलतीचे 2 दिवस राहिलेत। घरफाळ्याच्या कालावधीत 12 कोटी 20 लाख रुपये जमा झालेत। अद्यापही 44 कोटी रुपये वसुली बाकी आहे। त्यामुळे पालिकेनं 5,000 जणांना नोटीस बजावली आहे। नवी मुंबई पालिकेच्या सीबीएसई शाळांना मोठी मागणी असून या शाळांतील प्रवेशासाठी पालक गर्दी करतायत। या शाळांमधील प्रवेश निःशुल्क असल्यामुळे प्रवेशासाठीचे अर्ज घेण्यासाठी पालकांची झुंबड उडतीये। आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती। मात्र केवळ 5,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यामुळे आता 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अटल उपक्रम सुरू करण्यात आला। या उपक्रमांतर्गत अवघ्या 1.5 महिन्यात 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। या उपक्रमांतर्गत 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात प्रचंड रखरख जाणवू लागली आहे। शुक्रवारी मुंबईत 38.4 अंश सेल्सिअस तापमानाची सर्वाधिक नोंद झाली। अकोल्याचा पाराही 38 अंश होता। विदर्भात बहुतांश ठिकाणी 36 ते 38 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली। यंदाच्या उन्हाळ्यात देशभरात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे मार्च ते मे महिन्यादरम्यान उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे। त्यामुळे उन्हाळा सरासरीपेक्षा अधिकच राहण्याचा अंदाज आहे। साताऱ्यात उन्हाचा कडाका वाढलाय। त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। लसणाचा हंगाम बहरल्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डात लसणाची आवक वाढू लागली आहे। बाजारात
देशी लसणाचं उटी लसूण सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल होतोय. 3 महिन्यांपूर्वी 550 रुपये किलोपर्यंत गेलेला लसूण आता 100 रुपयांपर्यंत खाली आलाय. नांदेडच्या धर्माबादमधील लाल मिरची देशातच नाही तर विदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे. आखाती देशात या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र सध्या परदेशातून होणारी आयात कमी झाल्यामुळे क्विंटल मागे 4000 रुपयांची घसरण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांसाठी मिरची आणखी तिखट झाली आहे. ऊसाचं उत्पादन आणि उतारा घटल्यामुळे ऊस उत्पादकांना प्रत्येक टनांमागे 166 रुपयांचा फटका बसलाय. उतारा आणि उत्पादन घटल्यामुळे साखर उद्योगाचे 1600 कोटींचं नुकसान झालंय. पुढील हंगामात याचा फटका बसणार आहे. सांगली जिल्ह्यात रबी हंगामातील गहू काढणीला वेग आलाय. गेल्या आठवड्याभरापासून नवा गहू बाजारात दाखल होतोय. या गव्हाला सरासरी 3500 ते 4000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. मुंबई महापालिकेकडनं आता रुग्णालयांच्या स्वच्छतेवरती लक्ष केंद्रित करण्यात आले. रुग्णालयांच्या स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिकेनं लोकसहभागातून विशेष स्वच्छता अभियान हाती घेतलंय. यात 24 वॉर्डांमधील सार्वजनिक आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे. मुंबई वगळता उर्वरित राज्यातील विजेच्या मागणीनं शुक्रवारी 26,559 मेगावॅट हा सर्वाधिक उच्चांक गाठला. तापत्या उन्हामुळे फेब्रुवारीतच वीज मागणी दररोज नवा उच्चांक गाठतेय. सीएसएमटी इथे 24 डब्यांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी फलाट क्रमांक 12 आणि 13चा विस्तार केला जाणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेकडनं इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ब्लॉक आहे. त्यामुळे आज शेवटची लोकल ठाण्यावरनं 10:45 सुटेल. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ऑगस्ट 2025 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे शहराला दररोज सर्वाधिक 1850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावात 51% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जे हॉस्पिटलच्या 136 कामगारांना दिलासा मिळाला. चतुर्थ श्रेणीतील बदली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. पालिकेचा महत्त्वाचा उत्पन्न स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आता 1 महिना शिल्लक राहिला. यात तब्बल 1126 कोटींचं कर संकलन करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. आतापर्यंत 5000 कोटींचा कर जमा करण्यात आलाय. पवईमधील जलवाहिनीच्या जोडणीवरती मोठी गळती सुरू झाल्यामुळे घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाला होणारा पाणीपुरवठा बंद झालाय. त्यामुळे घाटकोपर आणि कुर्ला भागातील पाणीपुरवठा आज दिवसभर बंद असणार आहे. वाढवण बंदरामुळे होणारी पर्यावरणाची हानी यासाठी तज्ज्ञ संस्था नेमण्यासाठी विचार करा असा सल्ला सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिलाय. वाढवण बंदरासाठी 1448 हेक्टर क्षेत्रात भराव टाकून विकास केला जाणार आहे. जमिनीवर उत्खनन करून काढलेल्या वाळूची किंमत 12,000 कोटी रुपये आहे. त्यात भारत सरकारला मिळणारी 1440 कोटी रुपयांची रॉयल्टी समाविष्ट आहे. त्यामुळे 6000 कोटींची बचत होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबईत 12,000 घरांची विक्री झाली असून त्यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपानं 900 कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळालाय. फेब्रुवारीच्या 28 दिवसात 12,000हून अधिकची घर विक्री झाल्यामुळे ही घर विक्री समाधानकारक मानली जाते. मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचे एमएमआरडीएचे आरोप सिस्ट्रा कंपनीनं फेटाळून लावलेत. मात्र त्याचवेळी एमएमआरडीए बरोबर यापुढे सुद्धा काम करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. एमएमआरडीएशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संवाद सुरू असल्याचं सिस्ट्रानं स्पष्ट केलं. पुणे शहरातील अंधाऱ्या निर्जन जागांची पाहणी करण्यात आली. या भागात प्रखर पथदिवे बसवण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला जाणार आहे. तसंच या भागामध्ये पोलिसांची गस्त वाढवण्याचेही आदेश देण्यात आले. जमिनीवरील वाहतूक हवेत न झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल. त्यामुळे घोडबंदर भागात प्रायोगिक तत्वावर पॉड टॅक्सी सुरू करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांनी महिन्यातून किमान 2 वेळा जनता दरबार आयोजित करावा असे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिलेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचा अधिकारी असल्याचं सांगून उघड्यावर तुंबणाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलंय. तब्बल 40,000चा दंड वसूल करत ही फसवणूक करण्यात आली. कर्करोगाच्या रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागानं मोठा निर्णय घेतलाय. प्रशिक्षित कर्करोग तज्ज्ञ परिचारिका आणि प्रशिक्षित बालरोग तज्ज्ञ परिचारिका तयार करण्याच्या उद्देशानं पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. नवी मुंबई महापालिका शाळेतील सहलींदरम्यान एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. त्यानंतर पालिकेला जाग आली. त्यामुळे इमॅजिका पार्कमध्ये जाणाऱ्या जवळजवळ 6200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सहली रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलाय. शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड पालिका ही सर्वोत्तम कामगिरी करणारी पालिका ठरली आहे. राज्यभरातील पालिकांचं आणि अन्य कार्यालयांचं मूल्यमापन करण्यासाठी शासनानं हा उपक्रम राबवलाय.
आणि आता एक सविस्तर बातमी. स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडे पकडला गेला असला तरी महिलांची छेड काढण्याची त्याची खोड खूप जुनी असल्याची माहिती मिळते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांच्या डीबी पथकानं त्याला उचललं होतं, पण नंतर महिलेनं तक्रार न दिल्यामुळे तो पुन्हा मोकाट सुटला. पाहुयात या नराधमाची मोडस ऑपरेंडी नेमकी आहे तरी कशी. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. आरोपी दत्ता गाडे हा मुळातच गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचं आता समोर आलंय. दत्तात्रय गाडे हा रोज रात्री स्वारगेट, शिरूर आणि शिवाजीनगर एसटी स्टँडवर जाऊन रेकी करायचा. या बस स्टँडवरच तो सावज शोधायचा अशी माहिती समोर आली आहे. पुण्यातील विविध भागातील बसमधून प्रवास करत तो आपलं सावज हेरायचा. बसमध्ये महिला प्रवाशांसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत महिला प्रवाशांचे मोबाईल नंबर मिळवून तो महिलांसोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून स्वारगेट स्टँडहूनच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. स्वारगेट बस स्थानक हा त्याचा सातत्याने फिरण्याचा परिसर असल्याची माहिती समोर आली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा फक्त सारेत गुन्हेगारच नाही, तर त्याला मुलींना छेडायची एक वाईट खोडही होती. त्यातनंच मग तो स्वारगेट सारख्या बसस्थानकावर घुटमळायचा, सावज हेरायचा आणि अशा प्रकारचे गुन्हे करायचा. झटपट पैसा कमवण्याच्या नादात नराधम दत्तात्रय गाडेनं यापूर्वी लुटमारी केल्याचंही समोर आलंय. प्रवाशांची लुटमार करणं हाच दत्तात्रय गाडेचा पेशा आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं तो एकट्या वयस्कर महिलांना लुबाडत असे. शिरूरसह विविध पोलीस ठाण्यात या प्रकरणी त्याच्या विरोधात 1-2 नव्हे तर तब्बल 6 गुन्हे दाखल आहेत. त्यानं शिरूर, शिक्रापूरसह अहिल्यानगर जिल्ह्यातही गुन्हे केलेत. 3 वर्षांपूर्वी तो शिरूर लुटीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आला होता. या पुढील काळात अनेक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. यामध्ये ज्या आरोपीवर एकपेक्षा जास्ती मॉलेस्टेशन किंवा एकापेक्षा जास्ती रेप अशा प्रकारचे गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहे आणि ज्यांचे अनोळखी इसमावर अशा प्रकारचे रेप्स आणि मॉलेस्टेशनचे गुन्हा दाखल आहे त्याचे पूर्ण डिटेल्स कंपाईल सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा लोकांविरुद्ध योग्य प्रतिबंधक कारवाई पण करण्यात येणार आहे. दत्तात्रय गाडेच्या चौकशीत त्याने आणखी किती कुकर्म केली आहेत याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. नराधम दत्तात्रय गाडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. अभिजित पोटे आणि वैभव सोनवणेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता पुढची बातमी बघूयात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिल्यास मुंबईसह महानगर क्षेत्रामध्ये निवडणुकांचं बिगुल वाजण्याचा अंदाज आहे. प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर कर्नाटक सीमा समन्वय मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. कर्नाटक सरकारशी समन्वय साधणं, मराठी भाषिकांना सहकार्य करणं, सीमावादावरील खटल्याला मदत करण्याची जबाबदारी या मंत्र्यांवरती असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं विभागनिहाय प्रभारींची नेमणूक केली. तुर्तास मोठे संघटनात्मक बदल टाळून प्रभारींची नेमणूक करण्यात आलेली आहे. संघटनात्मक बदलावर कोणती चर्चा न झाल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावर तुर्तास जयंत पाटीलच कायम राहण्याची शक्यता आहे. महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शरद पवार ॲक्शन मोडवर आले असून पुढील 3 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिलेत. मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं काढलेल्या टेंडरमध्ये 90 कोटी रुपयांचा घोटाळा झालाय. टेंडरमध्ये हेराफेरी करून हा घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला. मिठी नदीला गाळ काढण्याच्या कामात एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पडाव्यात यासाठी निवडणूक ईव्हीएमवर नाही तर बॅलेट पेपरवरती घेण्यात याव्यात आणि बॅलेट पेपरच निवडणुकीसाठी सर्वात सुरक्षित माध्यम आहे असं मोठं विधान ट्रम्प यांनी केलं.